नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहत आहोत दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेची महाराष्ट्रातील सर्वात मोठी अपडेट. आपण आलो आहोत अकलोली म्हणजेच वज्रेश्वरी इंटरचेंज ते विरार इंटरचेंज दरम्यान. जून 2026च्या ताज्या अहवालानुसार विरार JNPT स्परच्या पॅकेजचे 15चे काम जवळजवळ 98% पूर्ण झालेले आहे आणि अकलोली इथून पुढे गेल्यास वैतरणा आणि तानसा नदीवरील पुलांचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. हा महामार्ग थेट विरार मध्ये NH48 ला जोडला जाणार असल्यामुळे मुंबई अहमदाबाद हायवेवरून येणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. पण मित्रांनो, काही तांत्रिक कामे आणि जोडणे अजून बाकी असल्यामुळे सध्या या मार्गावरून प्रवास करणे टाळा. संपूर्ण रस्ता कधी सुरू होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. अशा प्रकारे आपण मुंबई नाशिक महामार्ग आमने जो इंटरचेंज आहे, आमने इंटरचेंज आहे, परंतु जो वडपे टेकडीचा ब्रिज आहे बनत आहे त्या ठिकाणी आपण विरारपर्यंतचा प्रवास करायला सुरुवात केलेली आहे आणि 8:05 वाजता मला वाटतं आपण तिथं निघालो ना. 8:25 झाले. 20 मिनिटात मी अकलोली इंटरचेंजपर्यंत पोहोचलेलो आहोत. आज इथे अकलोली इंटरचेंज याच ठिकाणाहून पुढे आपण जेव्हा या मार्गाने आलो तिकडून आपल्याला वज्रेश्वरीला जाता येते. जसं टोल प्लाझा आपण क्रॉस करतो, डाव्या तळावर घेतलं वज्रेश्वरी मंदिर आहे. सरळ गेल्यास आपण विरारच्या दिशेने जाऊ शकतो आणि हा जो मार्ग आहे आपल्याला थेट विरारला घेऊन जातो, दिल्लीला घेऊन जातो. वरती जे बॅरिकेड्स लावलेले, बाईक्स जाईल की नाही आपल्याला माहीत नाही, आपण जाऊन बघूयात. बाईक जर गेली तर चांगली गोष्ट आहे, अन्यथा आपल्या देखील इथून या मार्गाने खालच्या मार्गानेच जाणे, ज्या ठिकाणून आता गाड्या गेलेल्या आहेत. तर मला वाटतं या मार्गाने आपण गेलेलो पाहिजेत, कारण बाईक्स देखील तिथून वरती जाताना दिसत आहेत. बाकी या मार्गाने काही दिसत नाही आहेत. चला जाऊयात पुढे आणि पाहूयात नक्की काय. चला तर आता अकलोली इंटरचेंज म्हणजेच आपला वज्रेश्वरीतून आपण पुढे विरारपर्यंतचा प्रवास करूयात आणि पाहूयात कामे कसे झालेत, किती झालेत ते. सदर दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा महाराष्ट्रातील शेवटचा आणि सर्वाधिक वाट पाहायला लावणारा भाग म्हणजे अकलोली इंटरचेंज ते विरार इंटरचेंज, त्यानंतर रायते इंटरचेंज ते बदलापूर इंटरचेंज. आणि जसे की आपण पुढे निघालो, तुम्ही आपल्या डाव्या हाताला खाली पाहू शकता टोल प्लाझा. आणि जसे की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेले की इथून वरच्या बाजूने पुलावरून वाहने काय जाऊ शकत नाही, कारण हे पाहू शकता असे डिवायडर्स टाकलेले, बॅरिकेड्स लावलेले आहेत. आणि त्याचा फायदा जो होतो तो बराच हौशी लोकांना होतो, ज्यांना रील्स बनवायचे असतात, व्हिडिओज बनवायचे असतात, फोटोज काढायचे असतात, ते इथे येऊन मस्तपैकी मजा करतात. वेलकम टू NHAI असा लिहिलेलं हे पाहू शकता. स्पीड लिमिट देखील लिहिलेले आहे. जसे की मी बोललो, इथे येऊन सर्व फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी वगैरे करत असतात. हे पहा तुम्ही, इथं बाजूने टोल प्लाझा तिथून आले, तिथनं मागे फिरलेले आहेत. आणि अशा प्रकारे अकलोली इंटरचेंज आपण विरार इंटरचेंजच्या दिशेने निघालेलो आहोत. हा भाग प्रामुख्याने पॅकेज 14 म्हणजेच वज्रेश्वरी अकलोली ते विरार आणि पॅकेज 15 म्हणजेच विरार JNPT स्परच्या सीमारेषेवर येतो. तुम्ही पाहू शकता इथे फलक लावलेले, मुंबई 60 किलोमीटर, तलासरी पालघर किती किलोमीटर आहे त्याचे देखील बोर्ड लावलेले, दिल्ली किती किलोमीटर आहे त्याचे देखील बोर्ड लावलेले. सदर या टप्प्यातील
पॅकेज 15चे काम तब्बल 98% पूर्ण झाले असून अंतिम टप्प्यात त्याचे कामे चालू आहे. मात्र पूर्ण कनेक्टिव्हिटीसाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. खूपच सुंदर दृश्य आणि तुम्ही पाहू शकता आता देखील इथून वाहने ये जा करीत आहेत. आपल्याला बरेचसे सबस्क्रायबर्स कमेंट्स मध्ये विचारत असतात की आमने ते विरार आपण प्रवास करू शकतो का, किंवा बदलापूर ते विरार आपण प्रवास करू शकतो का. प्रवास करायला काहीच हरकत नाही, परंतु बऱ्याचशा ठिकाणी अजून देखील कामे सुरू असल्या कारणाने मध्येच ते रस्ते बंद केले जातात आणि त्यांना पर्याय मार्ग देखील असतो गावाच्या आजूबाजूने कुठून तरी, परंतु ते माहीत असणे खूप गरजेचे आहे. तर सर्वत्र माहिती पूर्णपणे माहिती घेऊनच मगच या मार्गावरनं प्रवासाला लागा, अन्यथा आता रस्त्यातून परतावं लागेल किंवा मध्ये बराच वेळ वाया जाईल पर्याय मार्ग शोधण्याकरता. अकलोली इंटरचेंज हा इंटरचेंज म्हणजे ठाणे जिल्ह्यातील वज्रेश्वरी अकलोली भिवंडी जवळील भागात येतो. तसेच कनेक्टिव्हिटीचा विचार करता हा भाग दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला समृद्धी महामार्गाची म्हणजे आमने इंटरचेंज मार्गे जोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. अकलोलीहून पुढे आपण विरार इंटरचेंज पर्यंत जातो. तर विरार इंटरचेंज हा जो भाग आहे तो पालघर जिल्ह्यात येतो. पालघर जिल्ह्यातील विरार येथे हा भव्य इंटरचेंज तयार होत आहे. आता आपण त्याच दिशेने चाललो आहोत आणि पुढे गेल्यावर आपल्या ते लक्षात येईलच. हा भव्य इंटरचेंज नॅशनल हायवे 48 मुंबई अहमदाबाद हायवेला जोडला जातो. पुढे ते व्हिडिओ दिसेलच आणि आपण असं बरं आता पुढे चाललो आहोत. जर भविष्याचा विचार केला तर हा इंटरचेंज पुढे विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉरला देखील कनेक्ट होणार आहे. विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉरचा जो प्रकल्प आहे तो आज दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जेव्हा बदलापूरला क्रॉस करतो त्यावेळेस आत्ताच्या घडीला जिथे जाऊन हे काम थांबलेले आहेत, मोरबे जे गाव आहे त्या ठिकाणी, तिथून विरार अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर क्रॉस केला जातो. त्यामुळे हा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा जो टप्पा आहे सलग विरार JNPT पर्यंत तो मोरबे या ठिकाणी थांबला जातो आणि मग पुन्हा मोरबे येथून कलंबोली पर्यंत एक नवीन मार्ग तयार करण्यात येणार आहे, साधारणतः 8 ते 12 किलोमीटरचा. त्यामुळे हे जे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे वाहन आहेत ते वाया कलंबोली JNPTला जातील. सदर या मार्गाचे बरेचसे काम झाले असताना वैतरणा आणि माणसा नदीवरील जो पूल आहे या टप्प्यातील सर्वात आव्हानात्मक भाग असल्याचा मानला जातो आणि या वैतरणा माणसा नदीवरील पुलांचे व उड्डाण पुलांचे काम आता बहुतांश पूर्णत्वाकडे आलेले आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या डाव्या उजव्या हाताला अजून देखील कामे सुरू आहेत. इथे रेस्ट एरिया बनत आहे आणि माझ्या अंदाजे हा पहिला असा रेस्ट एरिया बाजूचा असेल जो 4 चाकी वाहनांसाठी बनत आहे. खूपच लहान आहे. आता आपण रेस्ट एरिया जे पाहिले ते बरेच जास्त अंतराचे होते, खूप मोठे होते, ज्या ठिकाणी हॉस्पिटल्स, पेट्रोल पंप, दवाखाने अशा अनेक सोयी सुविधा असतील, शौचालय वगैरे. परंतु या ठिकाणी आपण जो आता पाहिला तो फक्त 4 चाकी वाहनांसाठी रेस्ट एरिया होता. आत्ताच्या घडीला विचार करता बहुतांश भागात 8 पदरी डांबरीकरण आणि टोल प्लाझाचे कामे पूर्ण झाले असले तरी
ट्रान्समिशन लाईन शिफ्टिंग आणि काही मोजक्या जोडण्यांमुळे अजूनही या संपूर्ण पॅचवर अधिकृत वाहतूक सुरू झालेली नाहीये. सदर या 8 पदरी एक्सप्रेसवेचे भविष्यात 12 लेन पर्यंत वाढवता येईल का याच्या अनुषंगाने देखील सर्व कामे झालेली आहेत. कदाचित या 8 लेनचे 12 लेन देखील झालेले असेल भविष्यात. स्पीड लिमिट जे ते 120 किलोमीटर ताशी असे प्रस्तावित आहे. आणि आपण बराचसा प्रवास करत खूप दूरवर आलेलो आहोत. इथे देखील पाहू शकता किती किलोमीटर अंतरावर कुठला मार्ग आहे ते. आणि तुम्ही आता देखील बघू शकता की इथे वाहने कसे ये जा करीत आहेत. आणि बरेचसे वाहने जे आहेत ते मार्ग चुकतात आणि मग पुढे तिथे एखादे जे लोकल वाहन ये जा करत असतात त्यांना विचारलं तर हेच वाहने जे आता चाललेले त्यातील मला वाटतं अकलोली इंटरचेंज ठिकाणी आपल्याला या 1-2 वाहनांनी आपल्याला विचारलं होतं की पुढे विरार इंटरचेंज पर्यंत जाता येईल का. आपण त्यांना सांगितलं होतं आपल्याला काय अंदाज नाही याबाबत. इथे पुन्हा विचारणा चालू आहे. इथे जे कामे सर्व त्यांना विचारत आहे ते 4 चाकी वाहने पुढे जाता येईल का म्हणून. आता आपल्याला या मार्गाची काही जास्त माहिती नव्हती. आपण अपडेट घ्यायला आलेलो त्यामुळे आपण त्यांना सरळ सांगितलं होतं काय आयडिया नाही. तुझा हे बघा हे सर्व वाहने अकलोली इंटरचेंजतून पुढे मला वाटतं विरारच्या दिशेने जाण्याकरता आलेले आहेत किंवा पुढे पालघरच्या दिशेने जाण्याकरता आलेले आहेत. आपण जर या मार्गावरनं प्रवास केला असाल तर कमेंट बॉक्समध्ये नमूद करायला विसरू नका. सदर या मार्गावर रस्त्यांचे जे काम आहे ते बहुतांश झालेले असताना काही 1-2 ठिकाणी जे ते हाय व्होल्टेज पॉवर टॉवर सप्लायचे जे टावर आहेत आहे 320 वाट तारा ट्रान्समिशन लाईन्स टॉवर स्थलांतरित करण्याचे काम काही ठिकाणी अजून देखील प्रलंबित असल्याने हा टप्पा अधिकृत वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आलेला नाहीये. सदर या इंटरचेंजमुळे जो मुंबई अहमदाबाद हायवेला NH48 ला विरारजवळ जोडेल, ज्यामुळे गुजरातकडून वडोदरा सुरत इथून येणारे वाहतूक थेट मुंबईमध्ये न जाता विरारमधून वळवता येणार आहे. विरार इंटरचेंज जे हा भविष्यातील 14 पदरी विरार अलिबाग मल्टी मॉडेल जो कॉरिडॉर आहे त्याच्या सुरुवातीचा बिंदू असेल, ज्यामुळे JNPT आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवेला जोडणे मिळणार आहे. याच विरार इंटरचेंज येथून एक्सप्रेसवेचे 2 भागात विभागणी केली जाणार आहे, जो वाहतूक थेट नवी मुंबई आणि जवाहरलाल नेहरू पोर्टकडे घेऊन जातो. आणि अशा प्रकारे आपण विरार इंटरचेंज पर्यंत पोहोचलो आणि तुम्ही पाहू शकता इथे रस्ता बंद आहे. आपण दुचाकी कशा प्रकारे इथनं घेत आहोत तुम्ही पाहिलेले आहेत. म्हणजे एकंदरीत काय तर साधारणतः 2 महिन्यापूर्वी आपण जेव्हा अपडेट घेतला तेव्हा देखील या ठिकाणी हा रस्ता बंद होता आणि आज 2 महिन्यात आपण आलो तेव्हा देखील बंद आहे. जरी हा रस्ता पूर्णपणे तयार दिसत असला तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरक्षेच्या कारणास्तव अधिकृत उद्घाटनापूर्वी स्थानिक वाहनांव्यतिरिक्त इतर सर्वसामान्यांना या इंटरचेंज प्रवास न करण्याचा सल्ला दिलेला आहे. आणि त्यामार्फत त्यांनी अनेक ठिकाणी तसे फलक देखील लावलेले आहेत. आणि इथे तुम्ही पाहू शकता रस्ता दुभागलेला आहे. हा जो विरारकडे जाणार आहे आणि आपल्या उजव्या हाताला जो रस्ता गेलेला आहे तो थेट आपल्याला सुरत वडोदराकडे घेऊन जाणार होता. आपण डाव्या हाताला वळण घेऊन शिरसाट फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावर आहोत, जो विरार इंटरचेंजच्या ठिकाणचा आहे. त्यात आपल्याकरता आपली मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करावे.
सतत नवीन नवीन रोड अपडेट खास आपल्यापर्यंत आपली मराठी. अशा प्रकारे आपण 8:05 वडपेची जे टेकडी त्या ठिकाणी निघालो आणि आता 9:55 झालं, म्हणजे 50 मिनिटात आपण मुंबई नाशिक महामार्ग जो आहे ज्या ठिकाणी वडपेची टेकडीचं काम चालू आहे त्या ठिकाणी विरार इंटरचेंजला आपण 50 मिनिटात पोहोचलेलो आहोत. आणि तुम्ही पाहू शकता विरार इंटरचेंजचा टोल नाका. आणि ही जी बाजू आहे जेव्हा आपण आमने इंटरचेंज होतो त्यावेळेस मुंबईला उतरणारी बाजू ही आहे. आणि याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता ते सरळ आपल्याला वडोदरा घेऊन जाणारे मार्गिक आहे जी याच्या बाजूने जाते, परंतु सध्या तिथे दिवेडा रस्ता बंद केलेला आहे. एक छोटीशी माहिती आपल्यापर्यंत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आता विरार इंटरचेंज इथून पुन्हा आपण आमने इंटरचेंजपर्यंत परतीचा प्रवास करण्यापूर्वी वडोदराकडे जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावर आपण एक फेरा मारून पाहूयात. हा जो मार्ग आहे जेव्हा आपण सुरत अहमदाबादवर नेऊ त्यावेळेस इथनं आपल्याला चढण घेऊन मुंबई करता उतरण राहणार आहे. तुम्ही डाव्या हाताला पाहिल्यास तुम्हाला मुंबई अहमदाबाद महामार्ग दिसेल, NH48. आणि सध्या आपण त्याच NH48 वरील मुंबई अहमदाबाद महामार्गावर उभे आहोत. मुंबई अहमदाबाद महामार्ग ठाणेहून फाउंटनहून येऊन इकडे अहमदाबादला जाणारा मार्ग. आणि या ठिकाणी जे ते तुम्ही पाहू शकता विरार इंटरचेंज, हा टोल प्लाझा, आमने इंटरचेंज, कुकशे इंटरचेंज, सायदारा इंटरचेंज इथून येऊन मुंबई करता जाणारा मार्ग आहे. आणि तसेच ओके हा जो मार्ग आहे अहमदाबादवरनं येऊन ओके पुन्हा इकडे जाणार आहे. खूप कन्फ्युजनवाला आहे, असू द्या एक छोटा व्हिडिओ काढ आपल्याकरता. आज मार्ग पुढे डहाणू पालघर पर्यंत जातो. आणि तुम्ही पाहू शकता इथे ते काम कसे झालेले आहेत, खूपच चांगल्या प्रकारे कामे सुरू झालेले आहेत. आणि समोरच मुंबई वडोदरा अहमदाबाद असा बोर्ड लिहिलेला आहे. आपण ज्याला मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे बोलतो. पूर्ण मार्ग 2027च्या सुरुवातीपर्यंत सुरू होण्याची शक्यता असली तरी विरार अकलोली पॅच लवकरच प्रायोगिक तत्वावर सुरू होऊ शकतो, खुला होऊ शकतो असा एक अंदाज आहे. किंवा विरार ते डायरेक्ट आमने इंटरचेंज देखील खुला होऊ शकतो. असो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि कमेंट्सद्वारे नक्की कळवावे आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.